रामराम मंडळी, गावगाड्याच्या गोष्टींचा आजचा 132वा भाग. 131व्या भागात आपण गावातल्या ऐतिहासिक वास्तूंच्या देखभालीच्या संदर्भात असं म्हटलं होतं की CSR मध्ये अशा देखभालीची तरतूद असावी. तर हा CSR म्हणजे काय आहे आणि त्याची सुरुवात कधी झाली, या CSRची थोडी ओळख करून घ्यावी म्हणून आजचा हा भाग मी करतो आहे. या भागाचं नावच CSRची ओळख असं आपण दिलेलं आहे. गावगडाच्या या गोष्टी, गावगडाच्या या गोष्टी नाही काल तर भाल कष्टी, विकासाची मिळे दृष्टी, सुधारेल गावची सृष्टी. 2013 म्हणजे 2013 साली जो कंपनी कायदा सुधारण्यात आला त्यातल्या सेक्शन 135 मध्ये CSRचा उल्लेख केलेला आहे. आणि या सेक्शन 135च्या 7व्या शेड्यूलमध्ये CSR मध्ये कंपन्या कोणकोणत्या ॲक्टिव्हिटीज घेऊ शकतात, कोणकोणते उपक्रम घेऊ शकतात याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. मग हा CSR करण्याचं कारण काय होतं? सरकारच्या मनात असं आलं की ज्या खाजगी कंपन्या आहेत त्यांची मॅनेजमेंट अतिशय स्ट्रॉंग असते, त्याचप्रमाणे त्यांच्याकडे टेक्नॉलॉजीच्या बाबतीत ते खूप अग्रेसर असतात, पुढारलेले असतात. पुढारलेली टेक्नॉलॉजी ते आपल्याकडे घेऊ शकतात. मग अशा कंपन्यांना जर सामाजिक आणि पर्यावरणीय प्रश्नांवर काम करायला सांगितलं तर त्या चांगला रिझल्ट देतील असं सरकारच्या मनात आलं आणि त्यामुळे ही CSRची संकल्पना मांडण्यात आली. यामध्ये दुसराही एक भाग होता की CSR मध्ये जेव्हा कंपन्या उपक्रम घेतील तेव्हा त्यांना कुठल्याही नियमाची चौकट नव्हती. त्यांनी त्यांचे कार्यक्रम ठरवावेत, त्यांनी त्यांच्या पद्धतीनं ते राबवावेत, अशा पद्धतीची सोय या कायद्याअंतर्गत करण्यात आलेली होती. त्यामुळे CSR हा महत्त्वाचा एक टप्पा ठरतो, महत्त्वाचं पाऊल ठरतं आणि कंपन्यांच्या नफ्यामधला काही भाग सामाजिक कामाकरता खर्च करण्यात यावा अशी सरकारची इच्छा होती. आता हा नफ्यातला काही भाग म्हणजे किती आणि कोणत्या कंपन्या हे करू शकतात याबद्दलही थोडी आपण माहिती करून घेणं गरजेचं आहे. ढोबळमानानं सांगायचं झालं तर ज्या कंपन्यांचा निव्वळ नफा 5 कोटी रुपये आहे अशा कंपन्यांनी आपल्या नफ्याच्या 2% CSR वरती खर्च करणं अभिप्रेत आहे. साहजिकच यामध्ये मोठमोठ्या कंपन्या येतात, छोट्या कंपन्या, छोटे उद्योग यामध्ये येऊ शकत नाहीत. 5 कोटी ज्यांचा नफा असेल अशांकरताच हा कायदा लागू आहे. कंपन्या 2 प्रकारे हा CSRचा पैसा खर्च करतात. काही कंपन्या अशा आहेत की ज्या स्वतःचीच एक संस्था म्हणा किंवा एक विभाग चालू करतात आणि त्या विभागाच्या माध्यमातून विविध विषयांवरची सामाजिक किंवा पर्यावरणीय कामं, उपक्रम हाती घेतात. काही संस्था अशाही आहेत की ज्या प्रत्यक्ष काम करणाऱ्या ज्या NGO आहेत, स्वयंसेवी संस्था आहेत, त्यांच्या साहाय्याने उपक्रम राबवतात. आपला पैसा, आपला फंड ते त्या अशा संस्थांना देतात आणि या कंपन्यांच्या वतीनं त्या संस्था तो फंड खर्च करतात. आपल्याला अशा संस्था माहिती आहेत, आपल्याही संस्थांनी कदाचित CSR मध्ये काम केलेलं असेल, CSRचा फंड घेतलेला असेल. त्यामुळे CSR हा मोठ्या कंपन्यांनी करायचा असतो, 2% नफा त्यांनी खर्च करायचा असतो. स्वयंसेवी संस्थांच्या मार्फत किंवा स्वतःच्या विभागामार्फत हा खर्च करायचा असतो, अशी तरतूद केलेली आहे. आता ही कोणकोणती कामं आहेत की ज्या कामांवरती CSR अंतर्गत कंपन्या खर्च करू शकतात त्यांची एक यादी मी तुमच्या माहितीकरता वाचून दाखवतोय. सुरुवातीला मी इंग्रजीमध्ये उपक्रमाचं शीर्षक वाचीन आणि मराठीमध्ये स्पष्टीकरण देईन. इरॅडिकेटिंग एक्स्ट्रीम हंगर अँड पॉवर्टी. भुकेपासून वंचित असलेल्यांना पोटभर अन्न मिळावं आणि दारिद्र्य निर्मूलन व्हावं याकरताचे जे उपक्रम आहेत असे उपक्रम CSR अंतर्गत करता येतात. प्रमोशन ऑफ एज्युकेशन. शिक्षणाला चालना मिळावी, शैक्षणिक परिस्थिती सुधारावी याकरताचे उपक्रम CSR मध्ये करता येतात. प्रमोटिंग जेंडर इक्वॅलिटी
अँड विमेन एम्पॉवरमेंट, महिलांचे सबलीकरण करणे, महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी मदत करणे यासाठीचे उपक्रम करता येतात. रिड्युसिंग चाइल्ड मोर्टॅलिटी अँड एन्हान्सिंग मॅटर्नल हेल्थ, बालमृत्यूंचे प्रमाण कमी व्हावे आणि नवजात शिशु, अर्भक आणि माता यांचं आरोग्य सुधारावं याकरता जे उपक्रम असतील ते उपक्रम करता येतात. एड्स, मलेरिया यासारखे जे रोग असतील अशा रोगांच्या निर्मूलनाकरताचे म्हणून काही उपक्रम असे करता येतील. एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी, पर्यावरणाचा शाश्वत विकास व्हावा याकरताचे उपक्रम करता येतील. इम्प्रूव्हिंग व्होकेशनल स्किल्स, समाजामध्ये व्होकेशनल म्हणजे ज्याला आपण म्हणतो काय म्हणूयात कौशल्यांचं प्रशिक्षण समाजात देता यावं आणि त्यातनं कौशल्ययुक्त समाज तयार व्हावा याकरताचे उपक्रम करता येतील. सोशल बिझनेस प्रोजेक्ट्स, सामाजिक दृष्ट्या जे व्यवसाय एकत्र येऊन करणं शक्य असेल अशा व्यवसायांमध्ये निवेश करता येतो. आणि शेवटचा मुद्दा आहे की वेगवेगळे जे राष्ट्रीय कोष आहेत, PM रिलीफ फंड असेल किंवा मुख्यमंत्री रिलीफ फंड असेल, अशा पद्धतीचे जे फंड आहेत अशा फंडांना ते आपला CSRचा वाटा देणगी म्हणून देऊ शकतात. तर या प्रकारची कामं कंपन्यांतर्फे CSR अंतर्गत केली जातात. आता आपल्याला असं वाटेल की अरे 2% काय होणार आहे, तर अगदी तुम्हाला सांगायचं झालं तर काही उदाहरणं सांगतो की 22-23 या वर्षात म्हणजे 2022, 2023 या वर्षात टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसनी 780 कोटी रुपये CSR वर खर्च केलेले होते. इन्फोसिसनी 391 कोटी रुपये खर्च केलेले होते. स्टेट बँक ऑफ इंडियानी 316 कोटी रुपये खर्च केलेले होते आणि विप्रोनी 215 कोटी रुपये खर्च केलेले होते. ही काही मोठी उदाहरणं मी घेतली. याशिवाय म्हणजे म्हणण्याचा अर्थ असा आहे की CSR अंतर्गत फार मोठी राशी ही सामाजिक विकासाकरता, पर्यावरण संतुलनाच्या उपक्रमांकरता आपल्याला उपलब्ध असते. CSRचा हेतूच मुळात तो आहे की शासनाच्या बरोबरीनं खासगी क्षेत्रातनं सुद्धा या विकासाच्या कामांकरता गुंतवणूक यावी आणि शाश्वत विकासाच्याकडे आपली वाटचाल व्हावी. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.